महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी सुधा, महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आता महत्त्वाची बातमी। धानोरी परिसरात गौण खनिज माफियांचा धुमाकूळ। महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने रात्रीच्या अंधारात लाखोंचा गोरखधंदा। शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान आणि धमक्या। प्रशासनाविरुद्ध संताप, तीव्र आंदोलनाचा इशारा। लोहारा प्रतिनिधी। लोहारा तालुक्यातील धानोरी आणि परिसर सध्या गौण खनिज माफियांच्या विळख्यात सापडला असून दररोज रात्री लाखो रुपयांच्या मुरुम आणि दगडाचे अवैध उत्खनन केले जात आहे। रात्रीचे खेळ चाले या उक्तीप्रमाणे प्रशासनाच्या नाकाखाली हा प्रकार सुरू असतानाही महसूल विभाग ढिम्म असल्याने नागरिकांमधून संशयाची सुई प्रशासनाकडे वळत आहे। संघटित गुन्हेगारीचे स्वरूप। धानोरी सर्कलमधील खाजगी शेतजमिनी, गायरान आणि विशेषतः साठवण तलाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर उपसा सुरू आहे। या माफियांनी स्वतःचे एक संघटित जाळे तयार केले असून टिप्परच्या वाहतुकीसाठी खाजगी रक्षक आणि दुचाकीवरून पाळत ठेवणारी यंत्रणा तयार केली आहे। विशेष म्हणजे अवघ्या 10 ट्रिपची रॉयल्टी काढून 50 पेक्षा जास्त ट्रिप माल वाहून नेला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। शेतकऱ्यांची व्यथा आणि सुरक्षा धोक्यात। या अवैध वाहतुकीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे। रात्रीच्या वेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परमुळे शेतात जाण्याचे रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाण्याच्या पाईपलाईन फोडण्यात आल्या असून विद्युत तारांचेही नुकसान होत आहे। या नुकसानीबाबत आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना माफियांकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे। प्रशासकीय अकार्यक्षमता। या संदर्भात तहसीलदारांना वारंवार अवगत करूनही पथक पाठवतो, चौकशी करतो, या पलीकडे कोणती। महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।